पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 5 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 5. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 5. कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले तरी स्वर्गात आम्हाला परमेश्वरापासून मिळालेले एक गृह आहे. ते हातांनी बांधलेले नाही तर अनंतकालिक असे आहे. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कंतो. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कंतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हास याचकरिताच सिद्ध केले तो परमेश्वर आहे. त्याने आम्हास आत्मा विरास असा दिला आहे. यास्त आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगितो की आम्ही शरीरात वास करीत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे प्रवासी आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. यास्त आम्ही गृहवासी असलो किंवा प्रवासी असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असोत. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. यास्त आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून मनुष्यांची समजूत घालतो. परमेश्वराला तर आम्ही प्रगट आहोत आणि तुमच्या मनातही प्रगट झालो आहोत अशी आशा मी धरतो. आम्ही तुम्हाजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हास आम्हाविषयी अभिमान बाळगण्याचा प्रसंग यावा म्हणून असे बोलतो. यासाठी की जे अंतःकरणात नव्हे तर तोंडावर अभिमान बाळगतात त्यास तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते परमेश्वरासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुम्हासाठी आहो. ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर यांच्यासाठी जो मेला व उठवला त्यांच्याकरता जगावे. ख्रिस्ताठायी राहिल्याने नवजीवन. ख्रिस्ताठायी राहिल्याने नवजीवन. आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हे सर्व परमेश्वरापासून आहे. त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता परमेश्वर ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले. समेटाचा संदेश यास्तव परमेश्वर आम्हाकडून बोध करवित असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. परमेश्वराबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी
परमेश्वराचे नीतिमत्व असे व्हावे.